उंबऱ्यासमोर रोज बॉर्डर रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी हे जर तुम्हाला सुचत नसेल तर नक्की बघा. मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 5 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे तर आपला इंग्रजी एस अक्षर असतं ना, त्याप्रमाणे एक काढायचं आहे बघा. सरळ रेषेमध्ये काढत जायचं आहे पुढे पुढे. आता ही जी मालिका आहे तुम्ही तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता मधोमध आपण एक रेषा मारणार आहोत बघा, आडवी. तर त्या रेषेवरती वरच्या बाजूला आपण हे सफेद रंगाने डॉट दिलेले आहेत आणि खालच्या बाजूने हिरव्या रंगाने डॉट द्यायचे आहेत. आता खालच्या बाजूला आपण एक पान तयार करून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा, 3 पाकळ्यांचं. काडीच्या मदतीने बघा मी 3 पाकळ्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे. वरच्या बाजूला ते डॉट ओढून घ्यायचं आहे. 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, सर्व फुलं मी तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडा थोडा ऑरेंज रंग भरून घ्यायचा आहे. आता काडीच्या मदतीने पाकळ्यांना थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूला फुलांना आपण देठ काढून घ्यायचा आहे बघा. छोटासा हिरव्या रंगाने देठ काढायचा आहे. पानांना काडीने आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि अगदी पटकन होऊन जाते. रोज उंबऱ्यासमोर आपण बॉर्डर रांगोळी काढत असतो, तर त्यासाठी ही रांगोळी अगदी सोपी आहे. जे आपण एस आकार काढलेला आहे त्यामध्येही थोडासा जांभळा रंग भरून घ्यायचा आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येतो. आता जे आपण एस काढलेले आहे त्या प्रत्येकाच्या डोक्यावरती आपण एक एक डॉट देऊन बोटाच्या मदतीने प्रेस करायचं आहे. त्यामध्ये थोडासा रंग भरायचा आहे बघा. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. बघा, फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. बघा, फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच आहे बघा. तर मधोमध आपण एक क्रॉस लाईन मारून घ्यायची आहेत. जसं की आपलं गणितातलं गुणिलेचं चिन्ह असतं ना, त्याप्रमाणे एक काढून घ्यायचं आहे. आता त्याच्या दोन्ही बाजूला एक गोलाकार काढून घ्यायचे आहेत बघा. उलट आणि सुलट करून काढायचे आहेत. दोन्ही बाजूला मी गोलाकार काढून घेतलेले आहेत. आता ते जे गोलाकार काढलेले आहे त्याच्या डोक्यावरती आपण गोल पाकळ्याचं फूल काढून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला 3-3 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये सफेद रंग भरून घेतलेला आहे. त्या फुलाच्या वरती पुन्हा एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे बघा, गोल. ही रांगोळी अगदी सोपी आहे. देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही ही काढू शकता. उंबऱ्यासमोरसुद्धा ही रांगोळी तुम्ही काढू शकता. अगदी 5 मिनिटामध्ये होणारी ही रांगोळी आहे. मध्ये सुद्धा एक लाईन मी क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे बघा. तर त्यावरती आपण डॉट देऊन घेणार आहोत. ऑरेंज रंगाचे डॉट मी दिलेले आहेत आणि जे आपण आधीच्या रेषा मारलेल्या आहेत त्यावरती पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता फुलामध्ये बघा लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. पानांमध्ये आपण थोडासा रंग भरून घेणार आहोत. आता ह्या रांगोळीमध्ये तुम्ही रंग नाही भरला, फक्त सफेद रांगोळीने जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. हळदी कुंकू टाकायला मात्र विसरायचं नाही. थोडासा पानाला आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये आपण डॉट देऊन घेणार आहोत बघा, लाल आणि पिवळ्या रंगाने. मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथेही एक रेष ओढून घेतलेली आहे. आता आपण जे डॉट काढलेले आहेत ते काडीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि सफेद डॉट आहेत ते थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच आहे बघा. एक डॉट काढून मी प्रेस करून घेतलेला आहे झाकणाच्या मदतीने डब्याच्या आणि त्याला एक फुलाचा आकार द्यायचा आहे. जशी आपली भिंगरी असते ना त्याप्रमाणे एक फुलाचा आकार द्यायचा आहे बघा. काडीच्या मदतीनेच मी आकार दिलेला आहे. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. तर मध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता दोन्ही बाजूला आपण सरळ रेषा ओढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला बघा मी सरळ रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं आहे. मधोमध बरोबर फूल काढायचं आहे.
दोन्ही बाजूनी सरळ रेषा मारायच्या आहेत आणि एक पानांचे आकार काढायचे आहेत. बघा गोल गोल पानं असतात ना, त्याप्रमाणे पानाचे आकार काढून घ्यायचे आहेत. तर मी दोनही बाजूला 4-4 पानं काढून घेतलेली आहेत. आता जे टोक आहे रेषेचं बघा, तिथे आपण एक गुलाबाचं फूल तयार करून घेणार आहोत ऑरेंज रंगाने. काडीच्या मदतीने थोडंसं दोन्ही बाजूला पानं तयार करून घ्यायचे आहेत बघा, खालच्या बाजूला आणि वरती काडीने गोल फिरून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही गुलाबाचं फूल काढण्याची. थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता पानांमध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत बघा. सर्वच पानांमध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणतेही कलर वापरू शकता. लाल रंगाचा जरी गुलाब तुम्ही काढला तरीसुद्धा सुंदर दिसतं. आता मध्ये मध्ये कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत बघा. मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे छोट्या छोट्या कळ्या काढलेल्या आहेत. अगदी 5 मिनटामध्ये होणारी ही रांगोळी आहे. झटपट आपल्याला वेळ नसतो, सकाळी सकाळी पटकन रांगोळी काढायची असते, तर त्यासाठी ही रांगोळी अगदी बघा अगदी सोपी आहे रोजची काढण्यासाठी, पटकन काढण्यासाठी बघा. लगेच झटपट होऊन जाते ही रांगोळी. तर मध्ये जे पानांच्या शिरा असतात त्याच्या रेषासुद्धा मारून घेतलेल्या आहेत. आता पुढची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच आहे बघा. एक सरळ रेष मी मारून घेतलेली आहेत. आता वरती आपण 3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत बघा. मी 3 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. दिलचा आकार असतो ना, त्याप्रमाणे फूल काढायचं आहे. आता दोन्ही बाजूने आपण पुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. जे फूल काढलेलं आहे आपण त्याच्या दोन्ही बाजूला आपण पुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूलाही आपण एक मोराप्रमाणे आकार काढणार आहोत बघा, दोन्ही बाजूला. आणि जे आपण वरचे गोल आकार काढलेले तिथे छोटी छोटी पानं काढायची आहेत. आता खालच्या बाजूला थोडीशी रिकामी जागा आहे तर तिथे आपण डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. रेषेचं जे शेवटचं टोक आहे तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. बॉर्डर रांगोळीच आहे, अगदी झटपट होणारीच आहे. फुलामध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. मी इथे लाल आणि पिवळा रंग भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही रंग भरू शकता. 2 रंग मी फुलामध्ये भरलेले आहेत बघा. तर पानांमध्येही थोडा थोडा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला रिकामी जागा दिसते तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. लाल आणि पिवळ्या रंगानेच काढायच्या आहेत. आता रोजची रांगोळी आहे तर थोडेसे आपले जे शुभ रंग आहे तोच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. लाल, पिवळा, हिरवा किंवा जांभळाचे रंग रांगोळीमध्ये भरायचे आहेत. आता खाली आपण जे मोराचे आकार काढलेले आहेत तिथेही थोडासा रंग भरून घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची जी रांगोळी आहे ती अगदी सोपी आहे बघा. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता इथे आपण डबल एस काढून, जसं धावतं स्वस्तिक असतं ना त्याप्रमाणे एक काढून घेणार आहोत. अगदी पटकन होणारी आहे बघा. 3 ते 4 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता ह्या रांगोळीमध्ये आपण स्वस्तिकप्रमाणे आकार काढलेला आहे तिथे लाल आणि पिवळा रंगाचे डॉट देणार आहोत बघा. जे उभा एस आहे तिथे आपण लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि आडव्या एस काढलेला आहे त्यामध्ये पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. सर्वच जे स्वस्तिक काढलेले आहे तिथे मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण हिरवे डॉट देऊन पानांचा आकार काढून घेणार आहोत. मध्ये हिरवे डॉट द्यायचे आहेत बघा. हिरव्या रंगाने मी सर्व डॉट दिलेले आहेत. आता आपण थोडासा झाकणाने प्रेस करून घेणार आहोत आणि पानांचा आकार काडीच्या मदतीने देणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही. 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते बघा. मी सर्व ठिकाणी काडीच्या मदतीने पानांचे आकार देऊन घेतलेले आहेत. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्या शनिवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. तर थोडीशी बॉर्डर रांगोळीप्रमाणेच ही रांगोळी आहे. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढू शकता. पाटावरती काढून ठेवायची आहे. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. आता इथे मी गदा काढलेली आहे बघा. आकार काढून घेतलेला आहे. एक गदा असते ना हनुमानची, तिचा एक आकार काढून घ्यायचा आहे. पिवळ्या रंगानेच काढलेला आहे.
झाकणाने प्रेस करूनच काढलेली आहे बघा. वेगळी काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. तर बघा शनिवार निमित्त आपण मारुतीची पूजा करत असतो, त्यासाठी ही रांगोळी आहे. अगदी शुभ आहे बघा. आपण दरवाजासमोर काढली तर अगदी शुभ समजली जाते ही रांगोळी. तर नक्की शनिवारीसाठी ही तुम्ही रांगोळी देवघरासमोर काढू शकता. बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी माझ्या चॅनलवरती रोज नवीन रांगोळ्या टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात. अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात रोजच्या काढण्यासाठी. आणि शेवटची जी रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार आहे त्या वाराची रांगोळी मी टाकलेली असते. आणि छोटीशी का होईना रांगोळी आपण दरवाजासमोर काढली तर एक जी निगेटिव्ह ऊर्जा असते बघा, ती एनर्जी असते ती आपल्या घरात येत नाही असं मानलं जातं बघा. त्यासाठी तर रांगोळी ही कशी आपली परंपरा आहे. आपण रोज दरवाजासमोर रांगोळी काढली तर एक शुभ समजलं जातं बघा. नक्की छोटीशी का होईना रांगोळी तुळशीसमोर, दरवाजासमोर किंवा देवघरासमोर तुम्ही काढू शकता. बघा, मी आता ही जी रांगोळी काढली ते फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. थोडीशी आता आपण 2 फुलंसुद्धा काढलेली आहेत खालच्या आणि वरच्या बाजूला. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.